पालघर शहरात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। गोल्ड सिनेमा परिसरात एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला। संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोराने तरुणीच्या मानेवर आणि कमरेवर सपासप वार केले। या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। ती गंभीर पुढील उपचारासाठी तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते। जखमी तरुणी महसूल विभागात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू करण्यात आला। हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि आरोपीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। भरदिवसा घडलेल्या या हल्ल्यामुळे पालघर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे। या प्रकरणातील पुढील तपास पालघर पोलीस करत आहेत। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, पालघर।